नमस्कार, मी मानसी. महाराष्ट्र जनशक्ती चॅनल मध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूया काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा. समावेशक समाजाचं महत्त्व अधोरेखित. दिव्यांग मुलांचं मनमोहक सादरीकरण. नवीन बस, पुस्तकांचं वाटप. सामंत यांचा मतमोजणी तारखेवर आक्षेप. 21 डिसेंबरची तारीख धक्कादायक. निवडणूक आयोगाने लक्ष देण्याची मागणी. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर परिणाम. तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा. दुर्गप्रेमींच्या अथक प्रयत्नांना यश. ऐतिहासिक तळगड किल्ल्याला नवा आयाम. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं नवं पान. आणि महाड मारहाणीचे पडसाद मंडणगडमध्ये. कुणबी समाजाकडून तीव्र संताप. मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन. कोकणात अन्यायाविरोधात आवाज. आता पाहूयात सविस्तर वृत्त. नवी मुंबईतील खारघर येथे जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थेत 3 डिसेंबर रोजी विशेष कार्यक्रम पार पडला. संस्थेचे प्रभारी अधिकारी डॉक्टर रवी प्रकाश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला दिव्यांगजन कल्याण विभागाचे सचिव श्री तुकाराम मुंढे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मुंढे यांनी यावेळी दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाच्या योजनांची माहिती दिली, तसेच समावेशक समाजाचं महत्त्व अधोरेखित केलं. कार्यक्रमात बौद्धिक दिव्यांग मुलांनी नृत्य, नाटक आणि गायनातून आपली कला सादर केली. हेलेन केलर इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत जनगण मन सादर करून उपस्थितांना भारावून टाकलं. यावेळी संस्थेच्या 3ऱ्या बसचं उद्घाटन झालं, तसेच निपीड दिशा पुस्तके आणि SLD किट्सचं विद्यार्थ्यांना वाटपही करण्यात आलं. दिव्यांग मुलं, पालक, शिक्षक आणि अनेक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. अंतर्राष्ट्रीय दिव्यांगजन दिवस की शुरुआत इस बात को लेकर के हुई थी कि दिव्यांगता के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों के बीच जागरूकता फैलाई जाए और दिव्यांगजन को एक ऐसा मंच प्रदान किया जाए जहां वो अपनी विशेष प्रतिभाओं का प्रदर्शन कर सके। तो इसी कड़ी में हर वर्ष हम इसको मनाते हैं। राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्थान 1984 से कार्यरत है और इसी क्रम में आज जो हमारा हंस फाउंडेशन के साथ जो CSR प्रोजेक्ट है, उसमें हमने 3री जो बस है, उनकी 2 बसें ऑलरेडी हमारी चल रही हैं और इसमें कुछ चुनौतियां भी आई। हमें बीच में कुछ फंड के इश्यूज आए थे, कुछ दिनों के लिए प्रोजेक्ट रोकना पड़ा, लेकिन जब धैर्य साथ है, लोगों की दुआएं साथ है, तो हम और ज्यादा बड़े होकर के आए और आज हमने 3री बस को भी लॉन्च किया। रोहा प्रेस क्लब आणि स्वर्गीय जनार्दन शेडगे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यंदा या सामाजिक उपक्रमाचं 23वे वर्ष पूर्ण झालं असून परंपरेप्रमाणे याही वर्षी रक्तदात्यांची संख्या लक्षणीय होती. दमखाडी येथील PWD शासकीय विश्रामगृह येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हे शिबिर पार पडलं. अलिबाग येथील शासकीय रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात एकूण 115 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं. रक्तदान हेच जीवनदान या उदात्त संदेशातून जनजागृती करत आयोजकांनी या शिबिराचं उत्तम नियोजन केलं होतं. सुरक्षित वातावरण आणि वैद्यकीय पथकाच्या उपस्थितीमुळे रक्तदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. तरुणांसोबतच महिलांनीही यात उत्साहाने सहभाग घेतला. अनेक नियमित रक्तदाते तसेच पहिल्यांदाच रक्तदान करणाऱ्यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरलाय. समाजातील गरजूंना वेळेवर रक्त पुरवठा व्हावा या महत्त्वपूर्ण उद्देशाने आयोजित या उपक्रमाचं मान्यवरांनी कौतुक केलं. आयोजकांनी सर्व रक्तदाते, वैद्यकीय अधिकारी आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले. रोहा प्रेस क्लब आणि स्वर्गीय जनार्दन शेडगे मित्रमंडळ यांच्या वतीने गेली 23 वर्ष रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केले जातं. ही परंपरा म्हणजे रक्तदान हे जीवनदान असे समजून अविरतपणे शेडगे कुटुंबीय आणि पत्रकार हे रोह्यातील अत्यंत चांगलं काम करत आहेत आणि दरवर्षी 100च्या वरती रक्तसंकलन केलं जातं. याचा सार्थ अभिमान
आमच्यासारख्या पत्रकारांना आणि स्वर्गीय जनार्दन शेडगे मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांना आहे, त्यांच्या वतीने या रक्तदान शिबिरामुळे लोकांना रक्त उपलब्ध होतो। मी जिल्हा शासकीय रुग्णालय अलिबाग रक्तकेंद्र येथे गेली 20 वर्षापासून रक्तपेढी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहे आणि रोहा प्रेस क्लब आणि कैलासवासी श्री जनार्दन शेडगे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने गेली 23 वर्ष सतत रक्तदान शिबिर आपल्या रोहा येथे होत आहे आणि अतिशय उत्स्फूर्तपणे रोहेकरांनी तसेच सर्व प्रेस क्लबच्या मेंबर्सनी इथे रक्तदान करून उत्स्फूर्तपणे दरवर्षी प्रतिसाद देतात। 100पेक्षा जास्त रक्तदाते दरवर्षी इथे नियमितपणे रक्तदान करतात। लांजा राजापूर नगर परिषद आणि लांजा नगर पंचायत निवडणुकीचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय। या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आणि विजयाच्या दाव्यांना उधाण आलंय। यातच आता युवा नेत्या अपूर्वा सामंत यांनी महायुतीच्या विजयाबद्दल ठाम विश्वास व्यक्त केलाय। 21 तारखेला मतमोजणी पूर्ण होताच लांजा राजापूर मध्ये महायुतीचाच गुलाल उधळला जाईल असा ठाम विश्वास त्यांनी बोलून दाखवलाय। या निवडणुकांमध्ये महायुतीने एकत्रितपणे प्रचार केला होता। विकास कामांचं आश्वासन आणि स्थानिक प्रश्न सोडवण्याचे मुद्दे घेऊन महायुतीचे उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचले होते। जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा सामंत यांनी केलाय। मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना भरभरून पाठिंबा दिलाय, त्यामुळे आमच्या विजयाची आम्हाला खात्री आहे असं त्या म्हणाल्या। या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागरिकांनी विकासाला प्राधान्य दिल्याचं चित्र आहे। या निवडणुकीच्या माध्यमातून लांजा आणि राजापूरमध्ये विकासाचं नवं पर्व सुरू होईल असा विश्वासही सामंत यांनी यावेळी व्यक्त केला। एकूणच या निकालाने जिल्ह्याच्या राजकीय पटलावर मोठे बदल घडण्याची शक्यता आहे। आता 21 तारखेला मतपेटीतून जनतेचा नेमका कौल कोणाला मिळतो आणि महायुतीचा दावा खरा ठरतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तरी सर्व कार्यकर्ते आजूबाजूला जे आहेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीत आज लांजा आणि राजापूर या दोन्ही ठिकाणी आपलं इलेक्शन पार पडलेलं आहे। एकतर सर्व मतदारांचे मला आभार मानायचे आहेत की त्यांनी आपला हक्क, आपलं मत हे बजावलेलं आहे आणि मला 100% खात्री आहे की या स्वार्थी जगात माझा प्रत्येक मतदार हा सारथी बनून श्रीकृष्णासारखा आमच्या पाठीशी उभा राहणार आहे। या इलेक्शनला रती महारथी या इलेक्शनला उतरल्या, त्यांनी चक्रव्यूह रचले आणि हे चक्रव्यूह भेदून काढण्यासाठी धनुष्यबाण मैदानात आलेला आहे, महायुतीचे सरकार मैदानात आलेलं आहे। तर मला ठाम विश्वास आहे 21 तारीखला गुलाल हा महायुतीचाच असणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या तारखेवरून राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मतमोजणीसाठी 21 डिसेंबर ही तारीख निश्चित केल्याच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। हा निर्णय अत्यंत आश्चर्यकारक असल्याचं सामंत यांनी म्हटलंय। हे सगळं आश्चर्यकारक आहे। निवडणुकींचा कार्यक्रम झाल्यानंतर अवैध फॉर्म कोर्टाने अवैध केले, म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा जो निर्णय आहे तो बदलला नाही, असं असताना देखील काही ठिकाणी निवडणुका परत लावण्यात आल्या, म्हणजे पुढे ढकलून 20 तारखेला करण्यात आल्या। आता ज्या निवडणुका 75% होत आहेत त्याचा निकाल देखील 21 तारखेला करावा असं कोर्टानं जाहीर केलं। शेवटी कोर्टाचा आदर आहे, निवडणूक आयोगाचा देखील आदर आहे, पण नक्की निवडणूक आयोगाला ह्याच्यातनं काय साध्य करायचं हे निवडणूक आयोगाला माहिती, कशासाठी हे चाललेलं आहे। कारण इतक्या वर्षात ज्या निवडणुका, मी स्वतः 5 निवडणुका लढलोय विधानसभेच्या आणि या 25 वर्षामध्ये अनेक छोट्या मोठ्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आम्ही लढलोय, पण असा निवडणुकीचा प्रसंग हा पहिल्यांदा झालेला आहे। याच्यावर काय करायचं, कायदेशीर बाबी कशा तपासायच्या हे स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेब ठरवत आहेत। मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दल स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली आहे। हे असं का घडतंय हे मात्र प्रश्नचिन्ह आहे। रायगड जिल्ह्यातील तळा शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक गुप्त दरवाजा नुकताच सापडलाय। दुर्गप्रेमी आणि शिवभक्तांच्या अथक प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक ठेवा पुन्हा प्रकाशात आलाय। दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेने अभ्यासक आणि तज्ञांकडून गडाची सविस्तर माहिती आणि नकाशे मिळवलेत।
त्यानंतर शिवभक्तांनी फावडे टिकाव घेऊन 2 विशेष मोहिमा राबवत मातीचा ढिगारा उपसून हा चोर दरवाजा शोधून काढला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1648 साली हा तळगड आदिलशहाकडून जिंकून घेतला होता. अफजल खानाच्या स्वारीच्या वेळीही या गडाने महत्वाची भूमिका बजावली होती. लहान असला तरी तळगड दक्षिणोत्तर पसरलेला असून अशा गुप्त दरवाजाच्या शोधाने गडाच्या इतिहासाला नवी दिशा मिळाली आहे. दुसऱ्या मोहिमेत 45 ते 50 सदस्यांनी विशेष परिश्रम घेऊन हा दरवाजा पूर्णपणे मोकळा केला. आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून आकर्षक रांगोळी आणि फुलांच्या माळांनी हा ऐतिहासिक दरवाजा सजवण्यात आलाय. या शोधामुळे तळगडाच्या इतिहासातील अनेक नवे पैलू उलगडण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. हा शिवकालीन ठेवा जतन करणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अलिबाग शहरातील बहुप्रतीक्षित भूमिगत गटार प्रकल्पाला पुन्हा एकदा गती मिळाली आहे. काही दिवसांपासून संथ गतीने सुरू असलेलं काम आता थांबायचं नाही या निर्धाराने वेगाने पुढे सरकतंय. माजी नगराध्यक्ष प्रशांत मधुसूदन नाईक यांनी नुकतीच या प्रकल्पाच्या कामाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली आहे. या पाहणी दरम्यान त्यांनी कामाच्या गुणवत्तेची बारकाईने माहिती घेतली. तसेच प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना आवश्यक ते कठोर निर्देश दिलेत. शहराच्या स्वच्छतेसाठी, आरोग्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी हा भूमिगत गटार प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचं नाईक यांनी यावेळी अधोरेखित केलंय. नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी हे काम जलद गतीने पूर्ण होणं गरजेचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. कामाच्या प्रगतीवर समाधान व्यक्त करताना नाईक यांनी आगामी काळात प्रकल्प अधिक वेगाने पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला. नागरिकांनीही काम पुन्हा सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला असून लवकरच शहराला स्वच्छतेच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जाते. पनवेल महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच मतदार यादीतील गंभीर चुका पुन्हा एकदा समोर आल्यात. खुद्द निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्रांताधिकारी पवन चांडके यांचंच नाव या यादीत दोनदा तर त्यांच्या मुलाचं नाव तब्बल 3 वेगवेगळ्या प्रभागांमध्ये आढळलंय. यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. यादीतील त्रुटींवर आतापर्यंत 10,400 हरकती दाखल झाल्या असून यापूर्वी शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी एकाच पत्त्यावर 268 मतदार नोंदवले गेल्याचा धक्कादायक प्रकार उघड केला होता. आता प्रांताधिकाऱ्यांच्या नावाची दुबार नोंद समोर आल्याने प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा चर्चेत आलाय. निष्पक्ष वातावरणात ह्या निवडणुका व्हाव्यात, कारण जी 88,000 मतं मी सांगतोय की पनवेल मतदारसंघात आहेत दुबार, त्याच्यापैकी 11,600 जणांनी दुबार मतदान केलेलं होतं. आता आश्चर्याची बाब अशी आहे की अनेक ठिकाणी वेगळे वेगळे हे निघतायत. आज कामोठ्याच्या यादीचा आम्ही अभ्यास केल्यानंतर 11, 12, 13 या प्रभागात मिळून 2400 मयत मतदार ह्या मतदार यादीमध्ये आहेत आणि त्याच्यापैकी अनेकांनी मतदान केलेलं आहे. स्वर्गातून आले की नरकातून आले मला माहिती नाही, पण मतदान केलं ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे हीच परिस्थिती पुढेही होऊ नये म्हणून मयत असतील, हे दुबार मतदार असतील, 12,143 मतदार हे पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रातही त्याचे नागरिक आहेत, त्याचे मतदार आहेत आणि तेच मतदार नव्या मुंबईच्या क्षेत्रातही नव्या मुंबईचे नागरिक आहेत, तिथले मतदार आहेत. अशी परिस्थिती आहे. आमच्यासारखी मंडळी जंग पछाडते, त्यांना सातत्यानं याविषयी अवगत करते, पण तरी देखील ही सारी मंडळी सुस्त बसून आहे अशी परिस्थिती आहे. माझी विनंती राहील प्रशासनाला की आपण निपक्षपातीपणानं मतदाराला त्याचा अधिकार कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये पार पाडण्यासाठी प्रवृत्त करावं. अन्यथा मग अनेक ठिकाणी आपण बघतोय बोगस मतदार राज्याच्या अनेक ठिकाणी पकडले गेले.
त्यांना बेदम मारहाण केली गेली, त्या विषयावर मग पोलिसांशी, निवडणूक अधिकाऱ्यांशी, राजकीय कार्यकर्त्यांच्या, जनतेच्या हुज्जती होताना, भांडणं होताना आपण बघितली. किमान पक्षी राज्यामध्ये नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकात हा अनुभव आल्यानंतर तरी पुढच्याला ठेच मागचा शहाणा या न्यायानं, प्रशासनानं ही खबरदारी घेतली पाहिजे, अशी माझी मागणी आहे. मंडणगडमधून एक महत्त्वाची बातमी. महाड नगरपालिका निवडणुकीत घडलेल्या मारहाणीच्या प्रकाराचे तीव्र पडसाद आता मंडणगड तालुक्यातही उमटलेत. काल महाडमध्ये सुशांत जाबरे यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेने स्थानिक कुणबी समाजात मोठा संताप व्यक्त होतोय. मंडणगडमधील कुणबी समाजाने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलाय. स्थानिक राजकारण्यांकडून कुणबी समाजातील तरुणांना वारंवार लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप समाजातील नेत्यांनी केलाय. सत्तेच्या धुंदीत असलेल्या काही राजकीय नेत्यांमुळे समाजाची गळचेपी होत असल्याचा संतप्त प्रक्रिया उमटतायत. या अन्यायाविरोधात मंडणगडमधील कुणबी समाज आता आक्रमक झालाय. या प्रकरणी राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी निवेदन देऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त करण्यात येणार आहेत. समाजावर होत असलेल्या अन्यायाची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे केली जाणार आहे. केवळ मंडणगडच नव्हे तर संपूर्ण कोकणात या अन्यायाविरोधात एकजुटीने आवाज उठवण्याचा निर्धार कुणबी समाजाने केलाय. या घटनेमुळे स्थानिक राजकारण तापलं असून पुढील काळात या प्रकरणाला कोणतं नवीन वळण मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. महाडमध्ये जे सुशांत जाबरे यांच्याबाबत जी घटना एकनाथ शिंदे गटाने जी केली, मारझोड जे केली, ती अतिशय चुकीची आहे. आणि म्हणून तो कुठल्या पक्षाचा आहे यापेक्षा तो समाजाचा आहे. त्या समाजाच्यावर ज्या तरुणावर अन्याय होतो त्याचा आम्ही जाहीररित्या निषेध करतो. अशीच घटना याच्या संदर्भात उमाश्रेच्या संदर्भात सुद्धा झाली. शिंदे गटाच्या लोकांनी त्याला मारझोड केली. ही घटना जी सतत होते. महाडच्या राज्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आमच्या समाजाने खासदार, आमदार खुर्चीवर मोठ्या बसवलेले आहेत, पण खुर्चीवर बसल्यावर त्यांना इतका माज आलेला आहे की कुणबी समाज जो तरुण पुढे येतो त्याला कशा तरी दबावात आणणं, त्याला मारझोड करणं, दहशत निर्माण करणं, ही गोष्ट काही बरोबर नाही. विशेष करून उमाश्रे आणि जाबरे हे तरुण चांगलं काम करत असताना त्यांची जी गळचेपी करण्याचा प्रयत्न तिथल्या राज्यकर्त्यांनी केलेला आहे, त्याचा बदला हा जो काय अत्याचार आहे तो निव्वळ त्या दोघांच्यावर नाही तर तो कुणबी समाजावर आहे. आणि कुणबी समाजाचे जागरूक कार्यकर्ते त्यांना माज या सत्ताधाऱ्यांचा उतरल्याशिवाय राहणार नाहीत असा माझा विश्वास आहे. वेळ झाली आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. धन्यवाद.